नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड जरा असा म्हणजे त्यांनी आज पूर्ण फक्त सेलिब्रेशन दाखवलेलं आहे. मानिनी काकू आणि विक्रम काकांच्या ॲनिव्हर्सरीचं त्यांची 30वी ॲनिव्हर्सरी होती. तर सगळेजण म्हणतात चला चला आता केक कापा. तर त्यावेळेस पिऊ म्हणते, बाबा मला तुमचा मोबाईल द्या ना, मी तुमचा टॉप मी सगळ्यांसमोरून फोटोज काढते अशी म्हणते आणि व्हिडिओ काढते म्हणते, आणि ती त्याचा मोबाईल घेऊन वरती जाते आणि इकडे खाली सगळेजण केक वगैरे कापत असतात. तेवढं तिथं वसुंधरा येते. वसुंधरा आता म्हणतात, का गं पिऊ, मला तुला प्रश्न विचारायचे आहेत. मी आल्यावरती तू घाबरत का असतेस? नक्की मी तुला केलं आहे काय असं तू प्रत्येक वेळेस घाबरत असते? सांगतेस का नाही मला खरं, तुझ्या मनात नक्की आहे काय? त्या दिवशी मला माहिती आहे तूच ऐकलं होतंस. काय ऐकलं होतंस ते सांग. तर त्यावेळेस पिहू म्हणते की नंदिनी वहिनीला तिच्याच लग्नातनं कोणाला तरी दीपकला सांगून तू पळवून नेलं होतं, हे मी ऐकलं होतं. तर वसुंधरा तिला दाब देऊन म्हणते, हे जर कोणाला सांगितलं तर तू बघ. आणि इकडे असं नंदिनीकडे म्हणते की थांबा थांबा, मला मानिनी काकूंनी पत्र लिहायला लावलं होतं, मी ते लिहिले, तर बाबा तुम्ही ते वाचा. तर ती म्हणते की वसुंधरा आता म्हणते की हे बघ, हे जर तू कोणाला सांगितलंस तर तुझं काही खरं नाही. तुला माहिती आहे ना, हे सगळं माझं आहे आणि इथे माझ्या जीवावर तुम्ही राहताय. तुला आता तुझ्या दिदीला आणि सगळ्यांना मी घराच्या बाहेर हाकलून देईन, मग राहावा तुम्हाला कुठे राहायचं आहे. आणि ती असा विचार करते, प्रत्येकाला धमकवल्याशिवाय तर इथे काहीच होत नाही. आणि इकडे सेलिब्रेशन दाखवलेलं आहे, केक वगैरे कटिंग वगैरे सगळं दाखवलेलं आहे. आणि त्यावेळेस ते पत्र वाचताना वाचत असतात. त्यावेळेस प्रत्येकाला जे आठवत असतात की त्या पत्रामध्ये लिहिलं असतं की तुम्ही मला काच भरवणं, हे करणं मला खूप आवडतं, माझ्याकडे लक्ष देणं वगैरे. तर आता पाठकाव्यात ते म्हणतात की तुम्ही काहीतरी 4 शब्द बोला. तर त्यावेळेस मानिनी काकू म्हणतात की ह्यावेळेस मी सुरुवात करते. तर लग्न म्हणजे एक सेकंड चान्सच असतो, प्रत्येकाने हा दिला पाहिजे. तुमच्या बाबांची पण मी कधी पहिली चॉईस नव्हते, मीही त्यांची सेकंड चॉईस होते. पण लग्न कसं टिकतं हे असतं. प्रेम नेहमीच 50-50 नसावं, तर 60-40 असावं. म्हणजे एखाद्याचं 60% आणि एखाद्याचं 40% असं नेहमी प्रेम असावं. तुमच्या बाबांचं 60% होतं आणि माझं 40% होतं, पण आमच्या दोघांमध्ये विश्वास होता. विश्वासाच्या नात्यावरती आमचं हे प्रेम फुलत राहिलं होतं. तर त्यांनी नेहमी तर ते असं सांगत असतात एकमेकांना. त्यावेळेस ते म्हणते की तुमच्या बाबांना एक नेहमी सवय आहे, नेहमी ना ते पसारा घालत असतात. आणि इकडे विक्रम काका म्हणतात की हां, हाच तर नात्यातला गोडवा आहे. आणि मी सांगू का तुझे, ही एक नाही, ही संध्याकाळी घोरत असते. कुठे जरी आपण गेलो तरी आपल्या पार्टनरशिवाय आपल्याला झोप न लागणे किती जरी, कारण की ही घोरल्याशिवाय मला झोप लागत नाही, असे विक्रम काका म्हणत असतात. म्हणजे त्यावेळेस जीवा, काव्या आणि नंदिनी पारला आठवत असतं की कसं ह्या दोघांच्या पण ह्या सवयी आहेत. त्यावेळेस विक्रम काका म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये हिने माझी साथ दिलेली आहे. तीचंच काय, पुढचे 300 वर्ष मला तू जरी माझ्यासोबत असलीस तरी पण मला आवडेल. पण मला असं वाटतंय हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात इथे दाखवल्या जातात. आणि हे पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांना पण हे सगळं कळत असतं. आणि पुढे असं दाखवलेलं आहे की मानिनी काकू पुढे म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये जर गोडवा टिकवायचा असेल तर लग्नाला नेहमी चान्स सेकंड दिला पाहिजे. कोणाचे लव्ह मॅरेज होतात तर कोणाचे अरेंज मॅरेज होतात. ज्यांच्यासोबत ठरवलं त्याच्यासोबत नाही होत, मनाविरुद्ध होतात, पण सेकंड चान्स हा दिला पाहिजे. उद्याच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की पार्थ आणि नंदिनी तर गप्पा मारत असतात. पार्थ म्हणतात की मला पण वाटतं की आम्ही आमच्या नात्याला सेकंड चान्स द्यायचा हवा. नंदिनी म्हणते, हो का, जर तुम्ही सेकंड चान्स देणार असेल तुमच्या आणि काव्याच्या नात्याला तर मी तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला मदत करेल. आणि इकडे तो असा बसलेला असतो. नंदिनी गेल्यानंतर नंदीला पत्र मिळतं. तर म्हणते प्रत्येक वेळेस, मागच्या वेळेस पण या तुमच्या पत्रामुळेच गोष्ट अक्षरशः दिवसपर्यंत पोचली होती. मला हा नातं नको आहे, हे ते वगैरे. त्यावेळेस जीवा येतो म्हणतो, काय ते तू चुकीचं पत्र वाचलेलं, मी असं तुला कुठलं पत्रच लिहिलेलं नाही. असा हा मालिकेचा अपडेट होता. जर मालिकेचे एपिसोड आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा अजून कोणत्या मालिकेंचे तुम्हाला एपिसोड बघायला आवडतील. तर बघूयात, पार्थ, काव्या आणि नंदिनी जेव्हा घटस्फोट घेतात का त्यांचं नातं भरत जात आहे. आपण बघू ह्यांच्या प्रेमाचा प्रवास हा कसा चालतो. पुन्हा भेटू. बाय बाय.